आणि दुसरी मोठी गोष्ट की ह्या राज्यात कुठलाही प्रकल्प आला तर तो दुसऱ्या राज्यात जाणार नाही, हाही शब्द मी तुम्हाला देतो. आपल्या पुण्यामध्ये फॉक्सकॉन नावाची कंपनी होती, 1-2 नाही 6 लाख नोकऱ्या आल्या होत्या, गेला दुसऱ्या राज्यात. की देवाभाऊ आमचं काय चुकलं? 5 वर्ष तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री होतात, या भागातली कुठली MIDC देवाभाऊंच्या काळामध्ये मोठी झाली? मला कोणीतरी देवाभाऊंनी याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे मला असं वाटतं देवाभाऊ तुमसे उम्मीद नाही, तुमको जवाब देना पडेगा, कारण का तुम्ही त्या पक्षाचे नेते आहात, तुमच्याकडून आमच्या अपेक्षा आहे. अलीकडच्या काळामध्ये आमचे पवार साहेब आणि सुप्रियाताई यांनी जणू काही आपल्या गुजरात राज्याचं पत्रच घेतलंय. काय म्हणतात त्याला, राजदूत म्हणूनच ते काम करतायत. रोज उठून सांगतात आमचे उद्योग गुजरातला चालले, आमचे उद्योग गुजरातला चालले. म्हणजे गुजरात सरकारला ऍडव्हर्टिजमेंट द्यायची आवश्यकताच नाहीये. माननीय पवार साहेब आणि माननीय सुप्रियाताई सुळे याच रोज उठून त्यांच्याबद्दल भोंगा घेऊन सांगत असतात. पण मी आपल्या माध्यमातून सुप्रियाताईंना सांगू इच्छितो, सुप्रियाताई लक्षात ठेवा, 2015 ते 2019 मी मुख्यमंत्री होतो. परकीय थेट गुंतवणुकीत FDI मध्ये गुंतवणुकीमध्ये महाराष्ट्रच नंबर 1 होता. 2019 ला बैमानी झाली आणि तुमचं सरकार आलं. तुमचं सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी महाराष्ट्र 4थ्या क्रमांकावर गेला, कर्नाटक पहिला झाला. दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र 4थ्यावर गेला, गुजरात पहिल्या नंबरवर आला. पुन्हा आपलं सरकार आलं. सरकार आल्यानंतर पहिल्याच वर्षी महाराष्ट्र 1 नंबरवर आला, दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र 1 नंबरवर आला. आणि आता तर स्थिती अशी आहे सुप्रियाताई, देशात जेवढं इन्व्हेस्टमेंट आलं त्याच्या 52% इन्व्हेस्टमेंट एकट्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे, एकट्या महाराष्ट्रामध्ये. अरे गुजरात आमच्या स्पर्धेमध्ये देखील उरला नाही, हे आम्ही करून दाखवलं. तुम्ही मात्र महाराष्ट्राचं गुणगान करायच्या ऐवजी आजही गुजरातचं गुणगान करताय. अरे माझी तर अपेक्षा होती सुप्रियाताई म्हणतील मला अभिमान आहे, माझा महाराष्ट्र पुढे चाललाय, माझ्या महाराष्ट्रामध्ये 52% या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट येते आहे. पण त्यांना केवळ राजकारण करायचं आहे, त्यामुळे महाराष्ट्राचं चांगलं होताना दिसत नाही. आणि म्हणून गुजरातचं मुखपत्र घेऊन या ठिकाणी मुखत्यार पत्र घेऊन काम करणं चाललेलं आहे. पण मी पुन्हा सांगतो, इन्व्हेस्टमेंट मध्ये कालही महाराष्ट्र आम्ही नंबर 1 ठेवला होता, आजही आम्ही नंबर 1 ठेवलाय आणि उद्याही महाराष्ट्र नंबर 1च राहणार आहे.